अनिका तुझं काय चाललंय? तू कुठे चाललीस सांगशील का? अगं तोंड का शिवलंस? बोल बोल काहीतरी. दॅट्स माय सिक्रेट. डोंबल्याचं सिक्रेट. बरं झालं तू आलीस. ही मुलगी बा कुठेतरी चाललीये आणि अजिबात तोंडातून शब्द काढत नाही कुठे चाललीये ती. बोल ना ग. हो हो सांगेल. काय बाळा? ओ राजे कुठे? मोहीम कुठे? मला काय माहिती मोहीम कुठे आहे आता? मला नाही माहिती तो कोण आहे. आणि दुसरी गोष्ट, मला तू काही विचारू नको. आणि तुम्ही तर ऍक्च्युली काहीच नका विचारू मला. रिशला शोधायला तर मदत नाही केली, मग मी माझी मदत नको करू? अच्छा, माझ्या डोक्यातलं जे ऋषीचं जे काही भूत आहे ना ते अजून गेलेलं नाहीये, त्यासाठी चाललंय हे सगळं. एक सेकंड, ते कधी गेलं नव्हतंच. आहे रिश कायम माझ्या डोक्यात आहे. आय एम क्रेझी फॉर हिम. आणि त्याच्यासाठी ना मी गावात चालली आहे, कारण मला माहिती आहे 101% शॉर्टी आहे मला. तो त्या गावछापच्या मागे तिच्या त्या गावाला गेला असेल. समजा तो तिथे नसला तर? मला डाऊट नाही आहे, मला शॉर्टी आहे तो तिथे असणारच. आणि त्यामुळे मी आता चालले. चाललीस? पैसे आहेत का? पैसे जायला पैसे आहेत का? माझ्याकडे तुझं क्रेडिट कार्ड आहे. अनिका क्रेडिट कार्डला माझ्या हात लावायचा नाही, मी आधीच सांगते. विचारलं तुला? सांगते मी. आणि आता तुम्ही बघाच, मी रेशला घेऊनच येणार. अनिका क्रेडिट कार्ड वापरू नकोस. दे इकडे ते पहिलं. हवा गादी सोडून साधं फरशीवर बी न झोपलेला माणूस आज इथं गोट्यात झोपलाय. का करताय तुम्ही हे सगळं? तुम्हाला झालेला त्रास नाही बघवत का हट्ट करताय तुम्ही? तू? खीर घेऊन आलो होतो, आईनं दिल्या. मावशी, अहो तुम्ही घरातनं अचानक निघून गेलात आणि तुम्ही ह्या गावात काय करताय? आहे आई, ऋषी सरांच्या घरी साधना मावशी म्हणून ज्या काम करत होत्या ती तू होतीस. मावशी तुम्ही कमळीच्या आई आहात हे का नाही सांगितलं आधी? का तिच्यापासून लपून राहिलं तुम्ही? मला तरी सांगायचं. ऋषी बाबा, मला माफ करा. मी आहे तुम्हाला समजांपासूनच लपवलं. मावशी, अहो माफीचा संबंधच नाहीये इथे. तुम्ही आमच्या घरात होतात, कमळी इतक्या वेळा घरात यायची. तुम्ही इझिली भेटू शकला असतात तिला. का नाही आलात तुम्ही तिच्या समोर? ते समजा खरं आहे, पण आता मला काय बी विचारू नका. मला आता काय बी सांगता यायचं नाही. तुम्ही असं काही केलं त्याच्या मागे काहीतरी ठोस कारण आहे एवढं मला नक्की कळतंय. उगाच नाही करणार तुम्ही. प्लीज काय कारण आहे मला आता तरी सांगा प्लीज.
मावशी अहो बोला ना प्लीज. मी कमळीला भेटायलाच मुंबईला आलतो. हा मग खरं तेव्हा तिला भेटू शकलो नाही, कारण तेव्हा जर का मी तिला भेटलो असतो तर तिला आबांविषयी समजा सांगायला लागलं असतं. मी किती दिवस तिच्यापासून हे शब्द लपून ठेवणार होतो, पण मला तिला या दुःखात टाकायचं नव्हतं. तिला जर का कळलं असतं ना तेव्हा तर तिला तडक गावाकडे आली असती. मग तिच्या शिक्षणाचं, तिच्या स्वप्नाचं काय झालं असतं सांग बरं. मान्य आहे मला सगळं, पण मला तरी सांगायचं ना, ऍटलीस्ट काहीतरी मार्ग काढला असता आपण. वय, पण त्यानंतर मला असं कळलं का कमळी अन्नपूर्णा आजीसने बरं वाटावं यासाठी त्यांच्या घरी त्यांची नात बनून गेली. तेव्हाही नाही मी काही बोलू शकलो, कारण मला माहित होतं का माझी कमळी एक चांगलं काम करायला गेली. मग मी मध्ये कसं मोडता घालणार होतो. तेव्हा जर कमी बोललो असतं तर अन्नपूर्णा आजीसने मी वाईट वाटलं असतं, म्हणून मग तेव्हा मी गप राहिलो.